अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा माऊलींनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची सेवा पाहणार आहोत. कारण आपल्या आयुष्याचं सोनं करणारे ब्रह्मांड नायक आपले गुरु श्री स्वामी समर्थ माऊली यांचा प्रकट दिन 10 एप्रिल बुधवारी रोजी आलेला आहे. आणि 10 एप्रिलपर्यंत जर 21 दिवसाची तुम्ही ही प्रभावी सेवा केली तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण प्रत्येकजण आपल्या मुलांचा, आपल्या स्वतःचा वाढदिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. या दिवशी आपण काही ना काही नियोजन करत असतो. तर आपल्या महाराजांचा प्रकट दिन म्हणजेच आपल्या सर्वांसाठी हा एक सोन्याचा दिवस म्हणायला काहीच हरकत नाही. तर मी तुम्हाला एक सांगते, मी स्वतः मागच्या वर्षीच्या प्रकट दिनानिमित्त जास्तीत जास्त सेवा केल्या. आणि तुम्हाला याआधीसुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दत्त जयंतीला मी एका ताईंना एक उपाय सांगितला 3 फुलांचा, तो त्यांनी केला. तर इथे जी मी सेवा केलेली आहे 21 दिवसांची, ती सेवा मी मागच्या वर्षीच्या प्रकट दिनादिवशी स्वतः केली. माझ्या बहिणींना आणि माझ्या काही मैत्रिणींनासुद्धा सांगितली होती. तर 2-3 जणींना खरंच खूप सुंदर अनुभव आले. जो भक्त मनापासून सेवा करेल त्या भक्ताला महाराज जे पाहिजे आहे ना ते नक्की देतात. आणि महाराज नेहमीच म्हणतात, जो करील सेवा तोच खाईल मेवा. तर आपल्याला सर्वांना मेवा खायचा आहे. आपले प्रश्न, अडचणी, दुःख सर्व काही महाराजांच्या चरणी आपल्याला लीन करायचं आहे आणि फक्त महाराजांच्या सेवेमध्ये रममान व्हायचं आहे. तर मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. सर्वात आधी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. इथे तुम्हाला काही नियम, काही उपाय आणि काही अटीसुद्धा असतील. जर तुम्ही हे नियम आणि हे उपाय पाळून ही सेवा जर केली ना, तर मी खात्री देते 101% तुमची इच्छा 2025 प्रकट दिनापर्यंत नक्की पूर्ण होईल. तर तुमचे नेहमी प्रश्न असतात की ताई मुलगा नाही आहे, आम्हाला 2-3 मुली आहेत. बऱ्याचशा महिलांच्या आत्ता सध्या कमेंट्स आहेत महाशिवरात्रीपासून की आम्हाला व्यवस्थित गर्भधारणा होत नाही आहे, गर्भपात होत आहे. आणि बऱ्याचशा महिलांना तर आजवर 10-15 वर्ष झाले अजून गर्भधारणाच झाली नाही आहे, त्यांच्या घरामध्ये मूलबाळच नाही आहे. खूप अडचणी आहेत. विवाह जमत नाही आहे, नोकरी लागत नाही आहे. आमचा मुलगा मुलगी खूप छान शिकलेले असूनसुद्धा त्यांना नोकरी नाही आहे, त्यांचं लग्नसुद्धा जमत नाही आहे. असे सगळे प्रश्न आहेत. एकतर बघा, प्रत्येक महिला मूल होण्यासाठी प्रयत्न करते, त्यासाठी सेवा करा. ज्या महिलांना मुलं आहेत त्यांचं लग्न जमत नाही, त्यांना विवाह होत नाही. म्हणजे माणसाच्या आयुष्यात काय तर सारख्याच अडचणी असतात. पण आपले गुरुसोबत असतील ना तर अडचणींवर आपण 100% मात करू शकतो. तर आधी आपल्याला 21 दिवसांची कोणती सेवा करायची आहे हे पहा. हे ऐकताच तुम्हाला काय वाटेल, अरे हे तर आम्ही आधी सेवा केलेली आहे. पण आता तुम्हाला संकल्पयुक्त स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सेवा करायची आहे. संकल्प कसा करायचा, सेवा कशी करायची, सर्व माहिती अगदी प्रेग्नेंट महिलांनीसुद्धा कशी करावी, ज्यांना बेड रेस्ट आहे त्यांनी कशी करावी, किंवा जॉबवाल्या महिलांनी कशी करावी, सविस्तर माहिती देणार आहे. कारण तुमचे प्रश्न लक्षात घेऊनच हा व्हिडिओ केलेला आहे आणि स्वामींच्या आज्ञेनुसार. तर सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर माझे सर्व स्वामी भक्त ताई आणि दादांनो, आपल्याला ही सेवा अगदी प्रत्येकाला करायची आहे. ज्यांना 21 दिवस जमणार नाही त्यांनी 11 दिवस केली तरी चालेल. आता तुम्हाला सेवा कोणती करायची ते आधी समजून घ्या. नंतर मग त्याचे नियम, काही उपाय असतील, काही अटी असतील. आणि या सेवेसाठी एक तुम्हाला योग्य मांडणी करायची आहे. त्याचा सविस्तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. कारण एकत्र सर्व माहिती दिली की व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे यामध्ये तुम्हाला अगदी मोजकं पण महत्त्वाचं सांगते. तर बघा, आपल्या प्रत्येकाकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे. मग तुमच्याकडे केंद्रामधील असेल किंवा तुम्ही अक्कलकोटवरून पोथी आणलेली असेल तर कोणतीही पोथी चालेल, असं काही नाही आहे की तुम्हाला केंद्रातीलच पोथी पाहिजे. तर चला, तुमच्याकडे ग्रंथ आहे. आणि ज्यांच्याकडे ग्रंथ नाही आहे, आत्ता नवीनच हा व्हिडिओ पाहत आहेत, तर त्यांनी आवर्जून 2-3 दिवसामध्ये ग्रंथ आणून घ्यावा.
आता ही सेवा तुम्हाला अगदी उद्यापासून सुद्धा करता येईल, पण तुम्हाला उद्या मांडणीचा व्हिडिओ पहा आणि त्यानंतर मग तुम्ही एक मंगळवारपासून या सेवेला सुरुवात करू शकता किंवा बुधवार किंवा गुरुवारसुद्धा आलेला आहे. अगदी ह्या 3-4 दिवसात करू शकता. सर्वात आधी ज्या ताईंना आत्ता मासिक धर्म आहे त्यांनी मासिक धर्म झाल्यानंतर ही सेवा करा. ज्या ताईंचा मासिक धर्म म्हणजे आजच्या तारखेपासून तर पुढच्या 10 तारखेच्या मध्ये आहे, त्यांनी ही सेवा लगेच सुरू केली तरी चालेल. मासिक धर्म आल्यास ते 5 दिवस तुम्हाला सेवा स्टॉप करायची आहे. मग नंतर तुम्ही 6व्या दिवसापासून सेवेला सुरुवात करा. त्याचबरोबर सूतक, विटाळ हे जर आलं तर मग तुम्हाला ती सेवा स्टॉप करावी लागेल. त्यानंतर मग तुम्ही सेवा करायची आहे. आपण विटाळ एक 12 दिवस पाळतो आणि सूतक भावकीतलं असेल तर मग आपण 10 दिवस पाळतो आणि घरातलंच खूप जवळचं चुलत सासरे सासू किंवा असे चुलत लोक गेले असतील तर मग ते सूतक आपल्याला 14 दिवसांपर्यंत पाळावं लागतं. त्यानुसार तुम्हाला हे नियम लक्षात ठेवायचे आहेत. त्याचबरोबर कोणाच्या घरचं खायचं नाही. अगदी तुमची मैत्रीण आहे, आज मला चहालाच बोलवलेलं आहे किंवा अचानक इकडे गेला तिकडे गेला आणि बघा तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज होतं म्हणून तुम्ही कमेंट्स करता की ताई मग सोय नाही आहे, आम्ही आज इकडे गेलो, अचानक असं जावं लागलं, तर कृपया मी सांगते बघा तुम्ही खाल्लं नाही इतरांचं तरी काही हरकत नाही, पण काय होतं आपल्याला सेवेचं पूर्ण फळ मिळत नाही आहे. त्यामुळे काय करा, स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त सेवा करत आहात, इच्छासुद्धा खूप मोठी आहे, तर तुम्ही 21 दिवस कोणाच्या घरचं खाऊ नका, पाणी पिऊ नका. काय होतं इतरांच्या घरीसुद्धा पितृदोष आहे, ते सेवा करतात की नाही आपल्याला कुठे माहीत, आणि आपण तर स्वामींची सेवा करतो, आपल्यालासुद्धा पितृदोष आहे म्हणून तर आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे काय करायचं, इतरांचं खाणं टाळायचं. फक्त ज्या महिला आहेत त्या माहेरी किंवा सासरी खाऊ शकतात. आता सुट्टीला वगैरे जर तुम्ही गेला, बऱ्याचशा जणांची कमेंट आहेत की आम्ही नोकरीच्या ठिकाणी आहोत, आता आम्ही सासरी जाणार आहोत, आम्ही माहेरी जाणार आहोत, मग तिकडे जाऊन सेवा करू का, तर तिकडे तुम्ही सेवा करू शकता. तुम्ही सासर माहेरचं खाऊ शकता, पण इतरांच्या घरचं खाऊ नका. त्याचबरोबर एक महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला ही सेवा तुम्ही का करत आहात आणि कधीपासून करत आहात किंवा मग अजिबात कोणाला सांगायचं नाही. बघा मी तुम्हाला नेहमी सांगत असते व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ तुम्ही शेअर करा, पण तुम्ही ही सेवा तुम्हाला मुलगा होण्यासाठी किंवा मूलबाळ होण्यासाठी किंवा तुमच्या मुलांचा विवाह जमण्यासाठी, मुलींनी स्वतः लग्न जमण्यासाठी ही सेवा करू शकतात, तसेच मुलांनी सुद्धा लग्न जमण्यासाठी ही सेवा करू शकतात किंवा नोकरीसाठी, आणि मुलामुलींना शक्य नाही तर आईने ही सेवा मुलांसाठी करायला काहीच हरकत नाही. जर पती तुमचा व्यसनी असेल किंवा पती पत्नीमध्ये पटत नसेल, सतत घरामध्ये वाद कटकटी, तुमचं स्वतःचं घर होण्याचं स्वप्न आहे, तर मग ते सुद्धा तुमचं 100% पूर्ण होईल. ही सेवाच एवढी प्रभावी आहे आणि इथे मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहेत ना ते खूप प्रभावी आहेत. तर आता आपल्याकडे स्वामींची पोथी आहे, मग आपल्याला 21 दिवस श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल ताई याआधी तुम्ही सांगितलेलं आहे आम्ही 21 पारायण कंप्लीट केलेले आहेत. हो, तुम्हाला त्याचं फळ देखील मिळणार आहे, पण आपल्याला ही संकल्पयुक्त स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त सेवा करायची आहे. म्हणजे काय, प्रकट दिन म्हणजे स्वामी या दिवशी प्रकट झालेले होते आणि स्वामी कसे प्रकट झाले काय याची संपूर्ण कथा माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच. म्हणजेच बघा स्वामी प्रकट झाले आणि या ब्रह्मांडामध्ये जे लोक दुःखी होते ना ते सुखी झाले, त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या. मग काय तर तुमच्यासुद्धा ज्या काही इच्छा आहेत की म्हणजे माझ्यासुद्धा, तर आपल्या सर्वांच्या इच्छा या सेवेने नक्की पूर्ण होतील. स्वामी महाराज आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये बघा तुम्ही प्रकट झाल्याशिवाय राहणार नाहीत. मी तर तुम्हाला एक सांगते, सेवा सुरू केली ना, तुमचे 10-11 पारायण झाले की प्रकट दिनापर्यंतच खूप ताईत ना ज्यांना गर्भधारणा व्यवस्थित राहत नाही, ज्या आजपर म्हणजे प्रेग्नेंटच राहिल्या नाहीत, यासुद्धा ताईंकडे एक गुड न्यूज असेल. काय तर आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये स्वामी महाराज प्रकट होतील आणि दुःखांचा सर्वनाश करून सुख देतील. तर भक्त हो, तुम्ही समजा बुधवार किंवा गुरुवारपासून ही सेवा सुरू करणार आहात, तर तुम्हाला 21 दिवस श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण करायचे आहेत. 21 म्हणजेच काय तर 1
ते 21 अध्याय आहेत या पूर्ण पोथीमध्ये आणि 21 अध्यायाची संपूर्ण पोथी आहे. खूप जणांना प्रश्न पडतो बघा, सविस्तर खूप सांगितलं की ज्यांना खूप माहिती आहे त्यांना असं वाटतं की खूप जास्त सांगतात, पण काय होतं जे नवीन आहेत त्यांना खूप जास्त माहिती नसतं आणि मग ते खरंच खूपच कन्फ्यूज होतात आणि सेवा करण्याची इच्छा असते पण नाही व्यवस्थित समजलं तर बिचारे मनामध्ये इच्छा असून सुद्धा त्यांच्याकडून सेवा होत नाही. आणि म्हणूनच मी सांगते, जरी तुम्हाला खूप सगळं माहिती असेल ना तरी पण थोडंसं ऐकायला काही हरकत नाही. तर बघा, तुम्हाला एका बैठकीत एक पारायण करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल ताई मुलं लहान आहेत किंवा आम्ही जॉबला जातो, तर तुम्ही कोणतीही एक वेळ निश्चित करा, त्यानुसार ही सेवा करा. आता ज्या ताईंना इच्छा आहे पण ही सेवा एका बैठकीत करणं शक्यच नाही आहे, त्यांनी मग फक्त 11 पारायण करावे. ते कसे, तर 3 दिवसाचं एक पारायण, म्हणजे आज 7 अध्याय वाचायचे, उद्या 7, परवा 7. म्हणजेच काय, तर 3 दिवसामध्ये तुमचे 21 पूर्ण होतात, म्हणजे तुमच्याकडून एक पारायण पूर्ण होते. त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. किंवा मग मला तर असं वाटतं एका बैठकीत करायला काहीच हरकत नाही. मला स्वतःला आत्ता सध्या तरी 1 तासापेक्षा सुद्धा कमी वेळ लागू लागलेला आहे, एवढी पोथी तोंडपाठ झालेली आहे. आणि तुम्ही नवीन असाल ना, 1.25 तास तुम्हाला वेळ लागेल. 1.25 तास वेळ आपण जॉबवरून आलो तरी रात्री काढू शकतो. तुम्ही सकाळपासून रात्री झोपण्यापर्यंत ही सेवा कधीही करू शकता. फक्त सेवेचे जे नियम आहेत महिलांसाठी जास्त आहेत, पुरुषांसाठी जास्त नाहीत. स्त्री पुरुष दोघेही करू शकता. ज्या ताईंना बेड रेस्ट आहेत त्यांच्या मिस्टरांनी आवर्जून ही सेवा करावी, कारण प्रत्येक स्त्रीची इच्छा आहे मुलगा होण्याची, तर अगदी पती पत्नी दोघांचीही असते. त्यामुळे दोघांनीही अर्ध्या अर्ध्या सेवा केल्या तरी काही हरकत नाही. त्याचबरोबर मांसाहार तुम्हाला करायचा नाही. जो कोणी पारायण करेल त्याला मांसाहार अजिबात करता येणार नाही. आणि यापुढील एक महत्त्वाचा नियम आपण नेहमी सांगतो की ब्रह्मचर्याचे पालन करावे लागेल. पण तुम्ही पुत्रप्राप्ती किंवा मग संतान प्राप्तीसाठी सेवा करत आहात तर तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करण्याची काहीच गरज नाही. पण अजून एक नियम, ज्यावेळी तुमच्याकडून ब्रह्मचर्याचे पालन होणार नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला पारायण वाचायचं आहे, तर मग अंघोळ करताना डोक्यावरून तुम्ही अंघोळ करा. म्हणजेच महिलांनी केस वगैरे धुवून घ्या आणि हे केस धुताना तुम्ही पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकूनच तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे. यामुळे काय होईल, आधीचे जे आपण पारायण केलेले आहेत या सेवेचे सुद्धा फळ आपल्याला पुढील सेवेमध्ये मिळून जाईल. म्हणजेच आधीची सेवा व्यर्थ जाणार नाही. त्यानंतर तुम्हाला घरामध्ये इतर कोणी मांसाहार करत असेल तर शक्यतो टाळावे. पण 21 दिवस काही जणांना शक्य नसतं, लहान मुले असतात, मुद्दामून हट्ट करतात, तर ठीक आहे त्यांनी खाल्लं तर खाऊ द्यात. पण जी व्यक्ती पारायण करणार आहेत त्या व्यक्तीने अजिबात मांसाहार करायचा नाही. आता ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात त्या दिवसापासून 21 दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्हाला दररोज सेवा करायची आहे. आज सेवा झालीच नाही आणि मी उद्या डबल सेवा करते असं करू नका. फक्त ज्या काही अडचणी आहेत, म्हणजेच मासिक धर्म, विटाळ, सुतक, त्या अडचणी सोडून तुम्हाला या सेवेमध्ये अजिबातसुद्धा म्हणजे गैरसोय करायची नाही आहे सेवेची, किंवा तुमच्या सवडीनुसार सेवा तुम्हाला करायची नाही आहे. अजून एक, कोणाला वाईट बोलायचं नाही. सेवा करताय याचं त्याचं निंदा नालस्ती अजिबात करू नका, कारण आपण गुरूंचं चरित्र वाचतोय, मग इतरांचं वाईट बोलायचं काही गरज नाही. आता ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. एक नारळ घ्यायचा आहे, एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि थोडीशी खडीसाखर. गुलाबाच्या फुलाला काटे ठेवू नका. त्यानंतर तुम्हाला हे घेऊन स्वामी महाराजांच्या केंद्रात किंवा मठामध्ये, किंवा हे जर नसेल तर तुम्हाला श्री गुरुदत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला नारळावरती फूल घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे आणि महाराजांकडे तुम्हाला एकटक बघायचं आहे. हातामध्ये नारळ घेऊन तुम्हाला महाराजांकडे एकटक बघायचं आहे. महाराजांच्या चरणांना आधी तुम्ही पहा, म्हणजेच महाराजांच्या चरणांपासून महाराजांचं रूप तुम्ही पाहत पाहत चेहऱ्याकडे जायचं, एकटक पाहायचं आणि महाराजांना म्हणजे तुम्हाला नवस बोलायचं आहे की महाराज, तुमचा प्रकट दिन 10 एप्रिल रोजी आहे आणि तुमच्या प्रकट दिनानिमित्त मी 21 दिवसांची सेवा करत आहेत. माऊली, माझ्या आयुष्यामध्ये हे दुःख आहे. तुम्ही तुमचं सर्व दुःख महाराजांना सांगा, मोठ्यांनी नाही, आपल्या मनातली मनात सांगा.
त्यानंतर माऊली, माझ्याकडून ही 21 दिवसांची सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या, तुम्ही स्वतः करून घ्या आणि मला या सेवेचं फळ द्या. माऊली, माझ्याकडून आजवर ज्या सेवा, जे चांगलं कर्म झालेलं आहे ते सर्व काही तुम्ही करून घेतलेलं आहे. काही चुकलं असेल तर ते स्वतः माझ्याकडून चुकलेलं आहे. यापुढे कुठलीही चूक होऊ देऊ नका, कोणालाही माझ्याकडून वाईट बोलू देऊ नका किंवा माझ्या मनात इतरांबद्दल वाईट येऊ देऊ नका. तुम्ही सुंदरशी प्रार्थना करा आणि महाराजांना हेच सांगा की मी काहीच करत नाही, सर्व काही चांगलं कर्म माझी माऊली तुम्हीच माझ्याकडून करून घेता. आता माझी इच्छा ही पूर्ण झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे असे 3 वेळा म्हणा आणि तो नारळ तुम्हाला स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचा आहे. महाराजांना मुजरा करायचा आहे किंवा मग दत्त मंदिरात गेलात तर दत्त महाराजांच्या तुम्ही चरणी ठेवा आणि महाराजांना नमस्कार करा. आणि चला आता माऊली, आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. जर त्याच दिवशी करणार असाल तर म्हणा आजपासून सेवेला सुरुवात करायची आहे, तुम्ही साक्षात सेवा ऐकायची आहे अशी प्रार्थना किंवा असा नवस महाराजांना बोलायचा आहे. आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्ही महाराजांसाठी काहीतरी करणार असं तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही बोलू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा सुरुवात करायची आहे. आता सेवेची मांडणी करताना सुद्धा छोटे छोटे पण महत्त्वाचे उपाय आहेत जे तुम्हाला आजवर माहीत नसणार आहेत. हे स्वतः मला महाराजांच्या आज्ञेवरून मी केलेले आहेत आणि खरंच खूप सुंदर असा मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर भक्त हो, स्वामी प्रकट दिन अगदी 1च महिन्यावरती आलेला आहे. पण आपल्याला 2024 डिसेंबरपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यातून दुःख गेलं पाहिजे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त स्वामी प्रकट दिनापर्यंत महत्त्वाच्या सेवा पाहू आणि त्याच सेवेचे यापुढे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. आज जर कोणी नवीन असतील ना तर खरंच तुम्ही स्वामींच्या सेवा आजवर सुरू केल्या नसतील तर नक्की सुरू करा. खूप सगळे प्रश्न आहेत, ताई स्वामींना गुरु कसं करावं, तर आम्हाला स्वामींची सेवा करायची आहे, कशी करावी. तुम्हाला छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत सर्व माहिती सविस्तर सांगितली जाईल. जर आजची माहिती आवडली असेल तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन महत्त्वाची माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि प्रत्येकावरती स्वामींची अखंड कृपादृष्टी राहील. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.